नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओद्वारे कोराजेन या कीटकनाशकाबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये प्रामुख्याने कोराजेनमध्ये कोणते घटक असतात, कोराजेन या कीटकनाशकाचा कोणत्या पिकासाठी वापर केला जातो, याची वापरण्याची मात्रा किती आहे, तसेच आणि या कीटकनाशकाचे फायदे काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. कोराजेन हे FMC कंपनीचे प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये क्लोरएन्ट्रॅनिलिप्रोल 18.5% SC या फॉर्ममध्ये सक्रिय घटक म्हणून कार्य करतो. या कीटकनाशकाचा वापर प्रामुख्याने फवारणी आणि आळवणी यासाठी केला जातो. कोराजेनचे प्रमुख कार्य आहे की पिकांची अळीपासून संरक्षण करणे. आता आपण पाहूयात कोराजेन कीटकनाशकाचा पिकानुसार उपयोग. कोराजेन या कीटकनाशकाचा उपयोग ऊस पिकामध्ये ऊसातील वाळवी, खोडकिडा आणि टॉप बोरर या कीटकांच्या नियंत्रणासाठी आळवणी किंवा फवारणीद्वारे तुम्ही वापर करू शकता. तसेच भात पिकामध्ये खोड अळी आणि पाने गुंडाळणारी अळी, गोबीमध्ये डायमंड बॅकमॉथ, कापसामध्ये अमेरिकन बोलवाम आणि स्पॉटेड बोलवाम, मक्यामध्ये आर्मीवाम, वांग्यामध्ये शेंडा आणि फळ पोखरणारी अळी, सोयाबीन आणि तूर पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी, हरभरा आणि उडीदमध्ये घाटे अळी, भेंडी, कारले, टोमॅटो आणि मिरची यामध्ये फळ पोखरणी अळी या कीटकांच्या नियंत्रणासाठी कोराजेन या कीटकनाशकाचा वापर केला जातो. कोराजेन कीटकनाशकाचे फायदे काय आहेत? कोराजेन हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक असल्यामुळे अळी फवारणी संपर्कात आली नाही तरी तिचा मृत्यू होतो. हे औषध पिकावर फवारणी केल्यानंतर पिकामध्ये प्रवेश करते, त्यामुळे अळीने पान खाल्ले तरी तिचा मृत्यू होतो. फळाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये याची फवारणी केल्यास नुकसान कमी होते आणि उत्पादन 25 ते 30% वाढते. या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर याचा प्रभाव हा पिकामध्ये 15 ते 20 दिवसापर्यंत राहतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कोराजेन या कीटकनाशकाचा वापर करायचा असेल तर याची वापरण्याची मात्रा पाहिली तर याची वापरण्याची मात्रा फवारणीसाठी 6 मिली प्रति 15 लिटर पंप आणि 60 मिली प्रति एकर तुम्हाला वापर करायचा आहे. आणि आळवणीसाठी ऊस पिकामध्ये 150 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये आणि इतर पिकांसाठी 120 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, कोराजेन या कीटकनाशकाची फवारणी करताना एक गोष्ट लक्षात असू द्या, वरील शिफारस केलेल्या पिकाशिवाय फवारणी करू नये. तसेच हे कीटकनाशक फवारणी करताना मास्क वापरा, कारण डोळ्यात गेल्यास जळजळ होते व अंधुक दिसते. त्यामुळे मास्क नक्की वापरा. शेतकरी मित्रांनो, कोराजेन प्रमाणेच घटक असणारी मार्केटमधील इतर कीटकनाशके, त्यामध्ये तुम्हाला इफ्को कंपनीचे शिमो आणि धानुका कंपनीचे कव्हर हे बाजारामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ही होती कोराजेन कीटकनाशकाचा उपयोग, फायदे आणि डोस याविषयी सविस्तर माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या कृषी युनिटला सबस्क्राईब करायला विसरू नका. आताच सबस्क्राईब करून ठेवा.